हाय फ्रेंड, आज मी अख्खा मसूर बनवणार आहे संडे स्पेशल। हे बघा, मी भिजवलं होतं, हे 2 घंटे झालेत भिजवलं होतं। आता मी कुकरला लावून घेते, शिट्या काढणार आहे। मी धुवून घेतलेलं आहे, आता मी याच्यामध्ये टाकते, शिट्टी लावून घेणार आहे। हे बघा, मी आता कुकरला शिट्टी लावून घेणार आहे। आता कुकरची शिट्टी यायच्यापर्यंत मी कांदे टमाटे, हे बघा टमाटा चिरून घेतलेले, आता कांदा चिरून घेते। हे बघा, हे बघा मी कांदा असा चिरून घेते। हे बघा, कुकरची शिट्टी झालेली आहे, ती टाकून घेतलेली आहे सगळं। आता छानपैकी कुकरची शिट्टी झालेली आहे। आता 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता इकडं ठेवते मी। आता कढई घेते, फोडणी मारायला कढई घेते। आता हे बघा, तेल टाकते आता याच्यामध्ये। बाबू शांत बस। जिरे टाकते, मोहरी टाकते, पान टाकते, खडे मसाले टाकते सगळे। टमाटा टाकते, अद्रक लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, हळद टाकते, हळद, मिरची पावडर, मीठ, धनिया पूड, गरम मसाला टाकते, हे बघा छान तेल सुटलेलं आहे आपल्याला, मस्तपैकी छान मसाला फ्राय झालेला आहे। आता मी कुकरमधलं काढून अख्खा मसूर टाकणार आहे याच्यामध्ये। आता हे बघा, त्याला छान तेल सुटलेलं आहे। हे बघा, मस्तपैकी झालेलं आहे। आता मी कुकरमधलं काढणार आहे अख्खा मसूर। हे बघा, छान शिजलेला आहे।
बघा असं छान मस्त माझं अख्खा मसूर झालेला आहे. हे बघा छान मस्त शिजलेलं पण आहे, कुकरला लावून घेतले म्हणून मस्त शिजलेलं पण आहे बघा. हे बघा हे बघा अख्खा मसूर भाजी माझी मस्तपैकी छान वास येतो. माझा उपवास आहे, आनावच्या डॅडीला बनवलेली आहे. अख्खा मसूर त्यांना खूप आवडत आहे म्हणून मी त्यांच्यासाठी बनवले आहे संडे स्पेशल. माझा आणि उपवासाचा स्वयंपाक करायचा आहे, आनावसाठी पण बनवायचं आहे. हे बघा अख्खा मसूर माझी झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि आता चपात्या लाटून घेते. हे बघा माझं चाललं आता चपात्या मस्तपैकी चपात्या करते आता मी. हे बघा माझ्या चपात्या चालल्यात आता. हे बघा माझी झाली चपाती तर छानपैकी लाटून. हे बघा अशी हे बघा इथे तवा ठेवलेला आहे. तव्यावर थोडंसं तेल वतून घेत आहे मी. तवा थोडासा गरम होऊ देते. तवा आता गरम झालेला आहे. मी आता चपाती टाकते. हे बघा छानपैकी फुगते आता. हे बघा छानपैकी चपाती झालेली आहे माझी अशी. हे बघा अशी चपात्या चालू आहेत माझ्या. दुसरी चपाती टाकलेली आहे आता मी. हे बघा दुसरी चपाती झालेली आहे माझी. माझ्या चपात्या झालेल्या आहे. आता मी कुकरमध्ये जिरा राईस करणार आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे मी आणि थोडंसं तेल पण टाकत आहे. तेल तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी. छान गरम होत आहे आता. फक्त जिरे टाकणार आहे, जिरेची फोडणी टाकणार आहे याच्यामध्ये मी. जिरा राईस करणार आहे, फक्त जिरा राईस. आणाव पण खाईल आणि आणावचे डॅडी पण खाईल. माझा तर उपवास आहे. हे बघा जिरे टाकते. तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता मी. कुकर लावून घेतलेला आहे. आता शिट्टी होतीये याची. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते. त्यांचा स्वयंपाक झालेला आहे. आता मी माझा उपवासाचा बनवून घेते. आता मी माझा उपवासाचा भगरची भाकर बनवते.
भगरची भाकर बनवते आहे बघा अशी. बघा छान झाली भगरची भाकर. माझा उपवासाचा स्वयंपाक. ते आणावसाठी आणि आणावच्या डॅडीसाठी बनवलं स्वयंपाक. आता हे भगर मी माझ्या उपवासासाठी बनवते. भगरची भाकर. आज मी भगरची भाकर खाणार. आता याच्यात हे बघा भगरची भाकर टाकलेली आहे मी तव्यावर. असं पाणी. हे बघा छान झाली मस्त भगरची भाकर. हे बघा हे बघा छानपैकी माझी भगरची भाकर झालेली आहे. हे बघा आजचं उपवासाचं ताट भगरची भाकर आणि दही खाते मी आज. उपवासाला आज मी हे खाते आहे. हे बघा संडे स्पेशल. आजचा संडे स्पेशल स्वयंपाक कसा झाला तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.